दिनांक 9 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली। विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आघाडीच्या नेत्यांनी मान्य करावा आणि संविधान आणि लोकशाहीतील लोकमताचा सन्मान करावा असे मत केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केले। ईव्हीएम लोकसभेत वाईट नव्हते तर मग आताच ईव्हीएम का वाईट झाले असा प्रश्न देखील केंद्रीय मंत्री आठवले यांनी विचारलाय। पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी विधानसभेतील महायुतीच्या विजयाचा जोरदार पुरस्कार केलाय। त्याचबरोबर आपल्या आरपीआय पक्षाला सत्तेमध्ये वाटा असला पाहिजे असंही ते म्हणाले। आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे आरपीआय पक्षाला देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये योग्य जागा द्याव्यात याची मागणी त्यांनी केली आहे। देशभर आरपीआय पक्ष वेगाने विकसित होते, त्यामुळे आरपीआयला सत्तेत योग्य स्थान मिळाले पाहिजे। राज्य मंत्रिमंडळाचा त्वरित विस्तार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। या दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। बघूयात काय म्हणाले। मालेगावची ती एमआयएमची जागा निवडून आलेली आहे, म्हणजे महायुतीला तसं एक जागा मिळालेली नाही। त्यामुळं नाशिकच्या जनतेचे मी आभार व्यक्त करतो। संविधान बदलणार अशा पद्धतीचा खोटा प्रचार करणाऱ्या लोकांना एक चपराक देण्याचं काम, आरक्षण जाणार आहे अशा पद्धतीची चुकीची भूमिका मांडणाऱ्यांना चोख उत्तर देण्याचं काम या निवडणुकीमध्ये मतदारांनी केलेलं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 65.39% मतदान झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने 10 वर्षामध्ये केलेल्या कामाचा विकास, महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारने 2.5 वर्षामध्ये घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय, आणि त्याच्यामधला सर्वात आवडता निर्णय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण, त्यांना महिन्याला 1500 रुपये, म्हणजे एका वर्षाला जवळजवळ 18,000 रुपये जे आहे ते एका बहिणीला ते मिळणार। आणि त्यामुळे महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे। त्याचबरोबर संविधान बदलणार अशा पद्धतीचा जो प्रचार करण्यात आला तर त्याला जनतेनेच नाकारलेला आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कोणीच बदलू शकत नाही। पण राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवाले संविधानाला राजकारणात आणताय। संविधान हे राजकारणा पलीकडचं आहे। संविधान कोणाच्या बापाला बदलता येणार नाही, पण मुद्दाम खोडसाळपणा करून दलितांच्या आणि अल्पसंख्याकांच्या आणि अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा एक मोठा प्रयत्न लोकसभेच्या वेळेला झाला, आणि आम्हाला लोकसभेला मोठं नुकसान झालं। आम्हाला अपेक्षा होत्या की आमच्या जवळजवळ 350-350 पेक्षा जास्त जागा निवडून येतील, परंतु आम्हाला 293 जागांवर फक्त आम्हाला समाधान मानावं लागलं। पण या निवडणुकीमध्ये मात्र महायुतीला जवळजवळ 237 जागा मिळालेल्या आहेत। 132 जागा बीजेपीला मिळालेल्या आहेत, 7 जागा आमच्या मित्र पक्षांना मिळाल्या, अशा 139 जागा आहेत, आणि 57 जागा एकनाथ शिंदेना मिळाल्या, 41 जागा अजितदादा पवार यांना मिळाल्या। आणि महायुतीच्या नेत्यांचं एक जे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना विश्वास होता सरकार आम्ही स्थापन करणार, मुख्यमंत्री कोण होणार हा वाद त्यांच्यामध्ये होता। उद्धव ठाकरे साहेब म्हणत होते की बीजेपीचा मुख्यमंत्री होणार नाही तर तो शिवसेनेचा होणार, काँग्रेस म्हणतो ते आमचा होणार, आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच होती। पण आमच्यामध्ये तिन्ही नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही। जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मुख्यमंत्री असेल, आणि आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे। बटंगे तो कटंगे या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की बटंगे तो कटंगे म्हणजे हिंदू मुस्लिम असा संबंध नसून तो हिंदुत्वाचा नारा नाही, तर जो मोदी बरोबर नाही ते कटतील असा त्यांचा अर्थ आहे। सर्व धर्म समभाव बुद्धिस्टांची विचारसरणी आहे। शिवशक्ती भीमशक्ती मुद्द्यांवर आम्ही सोबत असे आठवले देखील म्हणाले। पत्रकार परिषदेला उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे आणि आरपीआयचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित होते।
एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले, नाशिक.